नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत मीन राशीबद्दल आणि जे मी सांगणार आहे ते ऐकून तुम्ही धक्क व्हाल. पुढील 48 तास मीन राशीसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. काही संकेत आधीच दिसायला सुरू झाले आहे, पण बरेच लोक हे दुर्लक्ष करत आहे. जर तुमची रास मीन असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते. तर मंडळी, सर्वात महत्त्वाचा भाग सुरू आहे, कारण 48 तास मीन राशीसाठी धोकादायक आहेत. या मागचं खरं म्हणजे ग्रहाची स्थिती. सध्या काही ग्रह मीन राशीच्या विरोधात उभे आहेत, पण जेव्हा असं होतं तेव्हा आयुष्यात अचानक बदल घडतात. तुम्ही कदाचित लक्ष दिलं असेल का, त्या अलीकडे तुमचं मन खूप अस्थिर होतं, कोणत्याही कारणाशिवाय टेन्शन येतं, छोटे छोटे विषय मोठे वाटत आहे, कोणावर विश्वास ठेवायचे की नाही हे कळत नाही. हे सगळं काही साधं नाही, हे मोठ्या बदलाचे संकेत आहेत. आता काही लोकांना असं वाटतं की हे सगळं योगायोग आहे, पण शास्त्रानुसार हे जेव्हा ग्रहाची ऊर्जा बदलते तेव्हा त्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होतो. या काळात मीन राशीची विशेष नकारात्मक ऊर्जा वाढताना दिसेल. अचानक राग येणे, मनात वाईट विचार येणे, कोणीतरी आपल्या विरुद्ध आहे असं वाटतं. हे सगळं तुमच्या मनाने नाही तर परिस्थितीचा परिणाम आहे. काही लोकांना पुढील गोष्टी अनुभवायला मिळू शकतात. कामात अचानक अडथळा, केलेले प्लॅनमध्ये बदल, फोन मेसेज, गैरसमज, जवळच्या व्यक्तीशी वाद. हे छोटे छोटे प्रसंग दिसायला पण हेच पुढे मोठे संकट कारण बनू शकतात. तर मंडळी, अजून एक महत्त्वाचा संकेत, जर तुम्हाला सतत भीती किंवा बेचैनी वाटत असेल, तर काही वाईट होणार असं जाणवत असेल, तर मन शांत बसणं नसेल, झोप नीट लागणं नसेल, तर हे नक्की लक्षात ठेवा. हे हंगामी संकटाचं वॉर्निंग सिग्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या 48 तासात तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटतील, पण तरीही तुम्ही त्या करण्याचा विचार कराल. ही सर्वात मोठी ट्रिप आहे. म्हणूनच या वेळेस स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण पुढच्या भागात मी सांगणार आहे नेमकं कोणतं संकट येऊ शकतं आणि कोणत्या लोकांपासून तुम्हाला धोका होऊ शकतो. तर मंडळी, पुढचा भाग चुकू नका, कारण तिथे मी सांगणार आहे तुमच्या आयुष्यात कोण तुमच्या विरोधात आहे. आता जे मी सांगणार आहे ते थोडं धोकादायक असू शकतं, कारण पुढील 48 तासात मीन राशीच्या आयुष्यात अचानक अनपेक्षित संकट येण्याची शक्यता आहे. हो, तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच्याकडून तुम्हाला धक्का बसू शकतो. एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली जाऊ शकते. तुमच्या मागे काहीतरी वेगळं चालू असू शकतं आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असू शकतो. दुसरं मोठं संकट, अचानक वाद किंवा भांडण. छोट्या गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो. तुमचे शब्द चुकीचे समजले जाऊ शकतात. नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. आणि तिसरी आर्थिक नुकसान म्हणजे खर्चात खर्च वाढू शकतो. चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोणालाही फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतो. 48 तासात पैसे संबंधित निर्णय घेताना 100 वेळा विचार करा. काहीही कारण नसताना मन शांत बसणार नाही. निगेटिव्ह एनर्जी वाढेल आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे तुम्हाला स्वतःवर येईल. तर मंडळी, कधी कधी संकेत बाहेरून नाही तर ते आपल्या आजूबाजूलाच असतं. फक्त योग्य वेळ वाट बघत असतं. प्रत्येक तुमच्यासाठी चांगलं नाही, प्रत्येक मागे सत्य नसतं आणि प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. जर तुम्हाला खालील गोष्टी जाणवल्या, तर कोणी अचानक बदललेलं वागणं, मेसेज किंवा कॉल टाळणं, तुमच्याबद्दल काहीतरी लपवणं, तर हे संकटाचे सुरुवातीचे संकेत आहे. तर मंडळी, या सर्वात धोकादायक काय आहे, काय माहीत आहे का? तुम्हाला सगळं समजेल, पण उशिरा. म्हणून 48 तासात तुम्ही एकच गोष्ट करा, शांत राहा, निरीक्षण करा आणि कोणालाही निर्णय घेऊ देऊ नका. पुढील भागात मी सांगणार आहे नेमका कोणता वेळ जास्त धोकादायक आहे आणि कोणत्या तासात कोणतं नुकसान होऊ शकतं. तर आपण मंडळी टप्प्यावर आलो आहोत, जिथे एक छोटी चूक तुमचं आयुष्य बदलू शकते. 48 तासात काही विशेष तास असे आहेत की जे मीन राशीसाठी सर्वात धोकादायक ठरू शकतात. हा वेळ सर्व निगेटिव्ह एनर्जी सक्रिय असते. मन वाईट. 12 ते 3 ही वेळ धोकादायक आहे. जास्त विचार करू नका, मोठे निर्णय घेऊ नका, कोणाशी वाद करू नका. या वेळेत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतो. दुसरी वेळ 6 ते 9. तुम्हाला वाटेल हे नॉर्मल आहे, पण हे सर्वात जास्त धोकादायक आहे. चुकीचं लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका, यामुळे नुकसान होऊ शकतं. तिसरी वेळ संध्याकाळी 7 ते 10. हा वेळ भांडण, इमोशनल साठी ओळखला जातो. अचानक वाद सुरू होणं, रागावर नियंत्रण राहणं, नात्यात तणाव वाढणं. जर या वेळेत तुम्ही शांत राहिला तर 99% संकट टळू शकतो. तर मंडळी, 3 वेळा फक्त वेळ नाही, तर तिथे तुमची एनर्जी कमजोर असते आणि निगेटिव्हिटी जास्त असते. आणखी एक गोष्ट, 48 तासात काही संकेत तुम्हाला आधीच मिळतील. अचानक फोन येणं, काहीतरी विचित्र स्वप्न पडणं, काहीतरी सतत आठवणं, हे सगळं हंगामी घटकेचे संकेत आहे. आणि जर तुम्ही हे संकेत दुर्लक्ष केले तर संकट अचानक तुमच्या समोर उभं राहू शकतं. म्हणूनच या 48 तासात एकच निर्णय घेऊ
लक्षात ठेवा, चुकीची वेळ घेतलेला योग्य निर्णय सुद्धा चुकीचा ठरू शकतो. पुढच्या भागात मी सांगणार आहे कोणत्या गोष्टी तुम्ही चुकूनही करू नये आणि कोणती एक चूक मोठं नुकसान करू शकते. तर मंडळी, आता भाग सुरू होतो ती खूप महत्त्वाचा आहे, कारण पुढील 48 तासात तुमची एक छोटी चूक मोठं नुकसान करू शकते. कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. सगळेच तुमच्यासाठी चांगले नसतात. काही लोक तुमचा फायदा घेण्यात तर काही लोक तुमचा भांडण लावण्यात मोठेही असतात. मोठे निर्णय घेऊ नका. नोकरी, पैसे, नातं काही असो, या काळात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. थांबा, विचार करा, मगच निर्णय करा. पैसे अडकण्याची शक्यता जास्त आहे. कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करू शकतं. नंतर देतो असं बोलणाऱ्यांपासून सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा. छोटा वाद मोठा होऊ शकतो. एक चुकीचा शब्द नातं खराब करू शकतं. घाईत निर्णय घेऊ नका. इमोशनल होऊन घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप देतो. आता ही काही गोष्ट अशा वेळेत ज्याने तुम्ही संकट टाळू शकता. कोणतीही परिस्थिती असो, तुम्ही शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी योग्य असतो. कोण काय बोलतं, कसं वागतं हे बरोबरीने नाही, कारण इथे सत्य लपलेलं असतं. सकारात्मक राहावा. निगेटिव्ह विचारापासून दूर राहावा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची एनर्जी स्ट्रॉंग ठेवा. सकाळी उठल्यावर प्रार्थना करा. मन शांत ठेवा. त्यामुळे तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जी कमी होईल. गैरसमज टाळा. मनात काही ठेवू नका आणि संकट टाळणं तुमच्या हातात आहे. फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, 48 तासात स्वतःवर नियंत्रण ठेवा. पुढच्या भागात मी सांगणार आहे तुमच्या आजूबाजूला आलेली निगेटिव्ह एनर्जी आणि मी ती तुमच्यावर कसा परिणाम करते. मंडळी, आता जो भाग तुम्ही ऐकणार आहात ते फक्त माहीत नाही तर एक इशारा आहे, कारण काही वेळा संकट आपल्याशी थेट येत नाही, ते कधी आपल्या आजूबाजूला फिरत असतं. 48 तासात मीन राशीभोवती निगेटिव्ह एनर्जी वाढवण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि ही एनर्जी दिसत नाही, पण तिचा परिणाम मात्र खूप खोलवर होतो. तुम्हाला काही विचित्र गोष्टी जाणवायला लागू शकतात. अचानक भीती वाटणं, कोणीतरी बघणं, मनात नको असलेले विचार येणं, एकत्र असताना अस्तव्यस्त वाटणं, हे सगळं फक्त एनर्जीचे संकेत असू शकतात. आत्तापर्यंत आपण जे काही थोडं भयंकर ऐकलं, पण लक्षात ठेवा, प्रत्येक संकटात एक उपाय असतो आणि आता तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्हाला 48 तासात सुरक्षित ठेवू शकतो. सकाळी उठल्यावर हात जोडून देवाचे नाव घ्या. मनात एक भावना ठेवा, माझ्यावर कोणीही संकट येऊ देऊ नका. ही साधी प्रार्थना तुमची एनर्जी स्ट्रॉंग करते. अंघोळीच्या पाण्यात थोडं मीठ टाका आणि शांतपणे अंघोळ करा. मन हलकं जातं आणि निगेटिव्ह एनर्जी दूर होते. अंघोळ करताना मन पॉझिटिव्ह विचार ठेवा. संध्याकाळी घरात एक दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि काही मिनिटं शांत बसा. लाईट एनर्जी तुमच्या आजूबाजूला वातावरण शुद्ध करते. काही मिनिट डोळे बंद करा, बसा, खोल श्वास घ्या. मनात चालणारे निगेटिव्ह विचार हळूहळू कमी होतील. लक्षात ठेवा, तुमचं मन असेल तर कोणाचं संकट मोठं नाही. कोणतंही एक नाव घ्या. राम, कृष्ण, हरी, शिवचं नाव घ्या. जे तुमच्या श्रद्धेत आहे ते नाव मनात रिस्पेक्ट करा. त्यामुळे मन स्थिर होतं आणि तुमचं प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. या काळात जास्त वेळ एकटे राहू नका. कुटुंबासोबत बसा, मित्रांशी बोला. पॉझिटिव्ह लोकांशी राहिल्यात निगेटिव्ह एनर्जी दूर होते. कधी कधी आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, पण खरं म्हणजे आपल्याला नेहमी कोणतीही लक्षण ठेवू नये. फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर संकट तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही, कारण सर्वात मोठी शक्ती आहे तुमचा विश्वास आणि तुमची सकारात्मक ऊर्जा. 48 तासात भीती नाही तर विश्वास ठेवा. अंधार कितीही मोठा असला तरी छोटा दिवा लावून हरवू शकतो, पण तो दिवा म्हणजे तुमचं मन आणि तुमचा विश्वास. पुढच्या शेवटच्या भागात मी तुम्हाला 48 तासानंतर काय होणार हे तुमच्या आयुष्यात कोणता मोठा धोका बदलणार. आता आपण काही पाहिलं ते कदाचित भयंकर होतं, पण लक्षात ठेवा, हा काळ कायमचा नाही. 48 तास कठीण असतील तर त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात होईल. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक संकटानंतर एक नवीन सुरुवात होते. जर तुम्ही 48 तास पार केले तर आयुष्यात एक मोठं पॉझिटिव्ह बदल दिसू शकतो. म्हणून भीती नाही तर तयारी ठेवा. तर जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका, म्हणजे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी कमी होईल. तुम्हाला तुमच्या मित्रासोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही माहीत असेल. गरज असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथेपर्यंत रोज इम्पॉर्टंट आणि लाईफ चेंज माहिती मिळेल. संकट येतं पण कायम राहत नाही. अंधार येतो पण प्रकाश जिंकतो आणि तुम्ही ह्या सगळ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहात. तर तुम्हालाही मीन राशीचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू आपण आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.